नमस्कार. आज आपण चहासोबत खाण्यासाठी खारीची रेसिपी बघणार आहोत. ही पहा भरपूर लेस आहे सुटलेली आणि एकदम खस्ता अशी खारी झालेली आहे. चला तर आपण रेसिपी बघूयात. आता मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं ओवा हातावर कुस्करून टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तुपाचं मोहन टाकणार आहोत. तुपामुळे खारी एकदम खस्ता होते, कुरकुरीत होते. आता आपण हे तूप त्या मैद्यासोबत व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा घट्ट असा व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण हा गोळा मळून थोड्या वेळ 10 मिनटं आपण हा गोळा भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये तूप टाकून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे. अशी पातळसर स्लरी बनवून घ्यायची आपल्याला. आता आपण त्या पिठाचे 2 भाग करून त्याच्या 2 पोळ्या मी करून घेणार आहे. पोळ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत छान. आणि त्यामध्ये हे तुपाचं जी स्लरी आपण बनवली आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे व्यवस्थित. आता यावरती आपण तुपाची स्लरी व्यवस्थित पसरून घेऊयात. छान खस्ता अशी कुरकुरीत खारीची रेसिपी आहे ही. खूप मस्त खारी होते. चहासोबत नक्की ट्राय करा. अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून आपल्याला हे तुपाचा साठा लावायचा आहे. त्यावरती दुसरी पोळी ठेवून घ्यायची आणि त्यावरती पण थोडासा तुपाचा साठा लावून त्याची व्यवस्थित आपल्याला घडी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे घडी करायची आहे. आता थोडंसं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. छान भरपूर असे लेयर सुटतात या खारीचे. अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता किंवा अजून छोट्या आकारात पण कट करू शकता किंवा चौकोनी शेप पण देऊ शकतो. आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण शेप देऊ शकतो. आता मी ते तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण यात ही खारी तळून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर ही खारी आपल्याला तळून घ्यायची आहे. भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. खूप मस्त अशी कुरकुरीत आपली खारी तयार आहे. अगदी झटपट अशी तयार होते ही खारी. चहासोबत मस्त लागते. भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.